हे बघ, मी आधी पण ड्रायव्हर होतो आणि आता पण ड्रायव्हर आहे. तू नव्हती तेव्हा पण गाडी चालवत होतो आणि आता पण गाडी चालवतोय, कारण गाडी माझं पहिलं प्रेम आहे. गाडी चालवणं जर तुमचं पहिलं प्रेम असेल ना, द्या मग मला सोडून आणि चालू आयुष्यभर गाडी. चालवणारच आहे, तुझी सांगायची गरज नाही मला. हे बघा, तुम्हाला मी अजूनही सांगते, तुम्ही खरंच गाडी चालवणं सोडून द्या. अहो 8-8 10 दिवस तुम्ही घरी येत नाही, मला एकट्यालाच राहावं लागतं घरी, आणि किती दिवस चालणार आहे. त्यामुळे मग ही गाडी चालवणं सोडा आणि दुसरं काहीतरी बिझनेस करा. अगं पण तुला सोबत आहे असते ना घरी, तसं पण मी दिवसाड येतो का नाही बरं. गाडी चालवणं सोडलं तर घर कसं चालणार आहे, आणि गाडी चालवणं हा एक बिझनेस आहे, पण तुला समजत नाहीये. तुम्हाला नाही जमणार का मग गाडी चालवणं सोडायला? तुझं काही डोकं बिकं फिरलं का? 100 वेळा सांगू का तुला, गाडी चालवणं सोडलं तर घर कसं चालणार आहे. आणि मी एकदा 40 वर्षात झालो तर जमणार आहे का मला गाडी चालवायला? जोपर्यंत जमतंय तोपर्यंत चालवतोय, आणि पैसा आहे ना माणसाने तरुण वयातच कमावला पाहिजे. अहो जर पैसाच कमवायचा आहे तर दुसरं काहीतरी करा ना मग. गाडी चालवणं तुला जर सोपं वाटत असेल ना, तर तुझा खूप मोठा गैरसमज आहे बरं का. गाडी शिकण्यासाठी गाडीसोबत 3 वर्षे घासावी लागतात, मग गाडी शिकतं. त्याच्यानंतर कोणतरी चान्स देतं, मग ड्रायव्हर होतोय माणूस. एवढं हे सहजासहजी होत नाही, आणि तू गाडीला नाव ठेवती. ठीक आहे, करा तुम्हाला काय करायचं ते, मला नाही जमणार हे सगळं. अहो तिकडे माझ्या बहिणीचे नवरे बघितलं का, बिझनेस करता येते, त्या किती खुश आहे. तुम्ही असंच आयुष्यभर गाडी चालवत राहा, मला नाही राहायचं इथं. मी चालली निघून माझ्या बापाच्या घरी. हे निघ, लगेच निघ. पुन्हा जर आली निघ तुला गाडी खालीच घालतो. निघ लगेच, थांबू नको. चाललीची. अगं पोरी, तू अचानक आली, अरे सांगितलं बी नाही मला. अरे मला बोलली असती तर मी घ्यायला आलो नसतोय तुला. नाही सांगितलं, त्यांचं माझं नाही पटत, मग मी आले निघून, आणि आता परत नाही जाणार मी तिकडं. का ग? अगं नेमकं काय झालं असं? अहो मी फक्त त्यांना एवढंच म्हणले की तुम्ही ती ड्रायव्हर की सोडा, चांगलं कामधंदा करा, तर नाही ऐकत ते माझं. अगं ड्रायव्हर की सोडा म्हणणं तुझ्यासाठी सोपं आहे, पण त्यांच्यासाठी लय अवघड आहे. कशाला असं बोलली तू? अगं त्यांचा धंदा आहे तो. आता तुम्ही पण त्यांच्या साईडनं बोला. अहो कधी ते घरी तरी असतात का? आज मुंबई तर उद्या चेन्नई, आणि काय हो मी एकटीनंच घर चालवायचं का? अगं मग त्यांना सुद्धा वाटत नसेल का आपण बी घरी थांबावा, थोडे दिवस आराम करावा, पण कष्ट करतात ना ते. अहो पण मग आयुष्यभर त्यांनी नुसती गाडीच चालवायची का? कोण म्हणलं आयुष्यभर गाडी चालवणारी? मी सुद्धा ड्रायव्हरकी केली, पण आयुष्यभर गाडीच चालवत बसलो का? नाही ना. अगं त्या ड्रायव्हरकीमुळंच आपल्या घरात थोडंफार पैसा आलं, आपल्याला जमीन जुमला घेता आला थोडाफार, आपल्या बहिणींची सगळ्या तुझ्या लग्न लावून देता आली, आणि तुझ्या आईने अशीच साथ सोडली का माझ्या अर्ध्यातलं? उलट ती माझ्या मागं खंबीरपणे उभी राहिली का नाही? तू पण तुझ्या नवऱ्या मागं अशीच खंबीर उभी राहा. अगं अशा थोड्या गोष्टीवरनं नवऱ्याची साथ नसते सोडायची, तरच संसार होतो. अहो पण हे बघ, पण बिन काय नाही. तू चल बरं आत्ताच्या आता, तुला घरी नेऊन घालतो मी. चल. राम राम जावाय बापू. राम राम. काय उकडं निघाला? काय नाही, गावात गाडी लावली, नाशिकला चाललोय खाली करायला. बघितलं का, तू निघून आली तरी त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही, कारण त्यांना संसाराची काळजी आहे. आणि हे बघा, तुम्ही पण आता आहे ना, झाले गेलं सोडून द्या आणि तुमची कामं करा बरं. तिला किती सांगितलं ना, नाही समजणार. इथं 200-300 किलोमीटर रोज गाडी चालवावं लागती, पार कंबर दुखतंय. आणि यांना काय वाटतं, गाडी चालवणं म्हणजे लय सोपं. अहो चुकलं माझं, तुमची काळजी वाटत होती म्हणूनच बोलत होती मी. जा तुम्ही गाडी चालवायला, पण एक काम करा, फक्त गाडी हळूच चालवा, बाकी घराची काळजी घेईन मी. ठीक आहे, येऊ का? आधीच उशीर झालाय. या. आणि ह्या बघा, काय चुकलं असं सोडून द्या, समजन तिला हळूहळू. आणि गाडी मात्र सावकाश चालवत जबर का तुम्ही. काळजी घ्या आणि आपलं व्यवस्थित संसार करा. जा. चल येऊ का? हा हा. ठीक आहे, काळजी घ्या. बरं चला ना.
जेवण करून घेऊ. चल. हे बघ आई, पुन्हा जर माझ्या बायकासोबत भांडण केलं ना तर सांगून ठेवतो, माझ्यात का वाईट कोण नाही. ह्याच्यासाठी वाढवलाय का तुला? ह्याच्यासाठी आतापर्यंत पोसून मोठा केलाय? चांगलं पांग फेडलंच र पोरा. अरे काल एक दिसची ती बायको, तिच्यासाठी जिने जन्म दिलाय त्या आईला उलट बोलतो तू. अहो तुम्ही काहीच बोलू नका त्याला. तुम्हाला समजत नाही का? ती घरात काम करती, रानात करती, तरी तुम्ही तिला भांडता. चुकलं बाबा आमचं, वाटलं तर आम्ही माफी मागतो तिची. काय नका माफी मागू आणि पाया नका पडू. एक काम करा, तुम्ही आजपासून वेगळं राहा. आणि अजून एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला. वृद्धाश्रमात राहा, नेऊन सोडतो तुम्हाला. काय सोडायची गरज नाही तू, आम्ही आमचं बघून घेऊ. नाहीतर इथं राहण्यात काय अर्थ आहे आता? घरात मोरीन मुतायची चोरी. जातो आमचं आम्ही. चल ग. थांबा, मी आले घरातून. हा, काय नको घेऊ, काय गरज नाही आपल्याला यांची. कशाला आपल्या कपड्याचं वज तरी त्यांना. जातो आता आम्ही, नाहीतरी काय राहिलं आमचं इथं आता. जा. चला. निघा. बरं झालं गेली, नाही तर रोजच ताण होता त्यांचा डोक्याला. बरं चला घरात, जेवण वाढीते. तुलाच लय वंशाला दिवा पाहिजे होता ना. त्या दिव्यानीच अंधार केला बघ सगळा. काढलं ना आपल्याला घराबाहेर. अहो पण जाऊ द्या ना, नका घेऊ एवढं मनावर तुम्ही. काय म्हणावं नका घेऊ. ना ना काकू कुठे निघाले? आणि ते बी बिशू येऊन. कुठं जाणार बाबा, आमच्या पोरांनीच आम्हाला घराबाहेर काढलं. आता जायचं जिथं वाट दिसन तिथं जायचं. पण नाना झाले तरी काय? आता काय व्हायचंय, हिच आणि त्याच्या बायकोचं कायम भांडण. मग वैतागून दिला आम्हाला घराबाहेर काढून. हे बघा नाना, त्यांनी जरी तुम्हाला घराबाहेर काढलं असलं ना, मी आहे, माझ्यासोबत चला घरी तुम्ही. नको बाबा, इथं आमच्या पोटच्या पोरालाच आम्ही जड झालोय आणि तुला कशाला आमचा तारास उग. हे बघा नाना, तुम्ही काय पण बोलू नका बरं. त्याला नसत तुमची किंमत, पण मला माहिती आहे ना आई बाप नसल्यावर कसं वाटतं ते. तुम्ही माझ्याबरोबर चला घरी, मी एकटाच असतोय. आणि तुम्ही घरी आले ना, घर कसं भरल्यासारखं वाटेल. अहो चला, एवढं म्हणतोय तर चल. बरं बाबा, तू म्हणतोय तर चल. चला. काय मग श्वास, काय चालले? काय नाही, निवांत. जेवला का? कशाचं जेवण आणि काय? इथं बायकोसोबत भांडण झालं, तिनं स्वयंपाकच नाही केला. वहिनीला घराबाहेर नाही काढलं का? आई बापाला घराबाहेर काढता येतं, तसं बायकोला पण घराबाहेर काढायचं ना, जेवण नाही बनवत म्हटल्यावर. अशा बायकोला ठेवून तरी काय करायचं रे? तुला पण समजलं का? अरे तुझ्यासारखा नालायक मुलगा आहे ना, आयुष्यात कोणत्याच आई बापाला मिळू नये. अरे नालायका, अरे तू त्यांना ह्या जगात वाऱ्यावर सोडून दिलं. तुझ्यासारखा नीच मुलगा आहे ना, मी कधी बघितलाच नसत. अरे मी तरी काय करू आता? त्यांचं सारखं रोज भांडण व्हायचं. आईच्या बाजूने बोललं का बायकोला राग यायचा, आणि बायकोच्या बाजूने बोललं का आईला राग यायचा. मग आता कसं वाटतंय? अरे ज्या वडिलांनी वर्षभर स्वतःला कपडे घेतले नाही, त्यांनी वर्षात तुला 5-5 ड्रेस घेऊन द्यावे. ज्या आईने स्वतःसाठी कधी खाल्लं नाही, ते पण तुझ्यासाठी, आणि त्यांना तू घराबाहेर काढलंस. अरे गेले 2 दिवस झाले ते माझ्याकडे राहतात.
एक मिनिट असं गेला नाही रे त्यांच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी नाही आलं. अरे साधं त्यांनी जेवण पण नाही केलं. अरे नशिबाने तुला आईबाप भेटलेत, माझ्याकडे नाही येत. त्यांना तू जप ना. अरे आयुष्यात बायको, गाडी, जमीन, घर सगळं गेलं तरी परत भेटल, पण एकदा आईबाप गेले ना कोणत्याच मंदिरात सापडणार नाही. अरे मी त्या दिवशी रागाच्या भरात लय बोललो त्यांना, पण ते गेल्यापासून आहे ना मी पण नाही जेवलो. गावात खूप शोधलं पण नाही सापडली, आणि मग घरी येऊन बसलो. पण खरंच तुझे खूप उपकार झाले, तू त्यांना जवळ ठेवलं. चल ना, त्यांना घरी घेऊन यायचंय मला. चल. नाना, अहो चुकलं माझं, मला माफ करा. तुम्ही जसं घर सोडून गेले ना तेव्हापासून घर सगळं संपून गेल्यासारखं झालंय. अशी चूक नाही होणार माझ्याकडून कधी. आई, तू पण मला माफ कर. अगं चुकलं ना माझं, मी तुझाच आहे ना. तू नाही माफ करणार तर मग कोण करणार सांग बरं. नको रवी. हे बघ सुहास, दुःख पोटात गिळून घेणार आहे ना ही शेवटची पिढी बरं का, आणि हेच खरे आई बाप आहेत. ना इथून पुढे ना सगळं तुमच्या म्हणण्यानुसार होणार. हा, तुम्ही फक्त घरी चला, पाया पडतो तुमच्या. अरे आमच्या म्हणण्यानुसार करायला काय आता आम्हाला संसार करायचा आहे का? संसार तुम्हाला करायचा आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं होऊ द्या. अरे पण निदान आमचा मुलगा असल्यागत तरी वागा आमच्याशी. आम्ही आहे तोवर आम्हाला आईबापाचा दर्जा तरी द्या. आणि हा, हे बघ, तू जर परत त्या बायकोचा बैल म्हणून राहणार असशील ना तर आम्ही येतच नाही. अहो असं काय बोलताय, सगळं तुमचंच आहे ना. हे बघ, त्या दिवशी मी रागाच्या भरात बोललो. हा, चुकलं माझं. तुम्ही उठा बरं, घरी चला. रवी, आम्ही जातो आता आमच्या माहेराला. हा या तुम्ही, पण काळजी घ्या. चला. त्या माईला तुझ्या, अरे घर बांधायला घेतलं म्हणजे तू काय बाप-बीप झाला काय माझा? तुझ्यासारखे 56 गवंडी पाडल्यात गावात, अरे 2-2 आठवडे थांबतात पैशासाठी. मारायची काय गरज होती मग? पैसे नाही म्हणून सांगा ना. हा, एवढा रुबाब करायला काय तुम्ही माझे बाप आहेत काय? इथं सिमेंटच्या गोण्या उचलावं लागतात पोटात सिमेंट जाऊपर्यंत. फुकट आणि उसने पैसे नाही मागत मी तुम्हाला. हे बघ, तुला आहे ना पैसे पाहिजे असतील ना थांबायला लागन. आता माझ्याकडे काय पैसे नाहीयेत. घर कशाला बांधायला काढलं? पैसे नाहीत तर? हा, आमच्यासारख्या लोकांचे पैसे बुडवायला काढलं का बांधायला घर? होय, हे बघा, हे जे काय अर्ध काम राहिलं ना ते लोकल देऊन टाका, आपल्याला नाही जमणार. आणि आपला व्यवहार क्लिअर करा. अरे मला बी तुझ्याकडनं बांधूनच नाही घ्यायचं घरी. राहिलेलं अर्ध काम मी देऊन टाकन दुसऱ्याला, मला काही गरज नाही तुझी. जवळच्या लोकांची ना किंमत नसते तुम्हाला. बघू ना कोण देतंय घर बांधून तुमचं. अरे तू काही एकटाच आहे का? गावात असे लय गवंडी पडल्यात. अरे उताड आलाय गवंड्यांना, दिन दुसऱ्याला काम कोणाला तरी. असं का? बर, मी पण बघतो कोण गवंडी येतंय आणि तुम्ही माझे पैसे कसे देत नाहीत ते. कसे देत नाही? आता तर तुझे पैसे देणार बी नाही मी, बुडलेत म्हणून समज. काय करायचं ते कर जा. बर, बघतो मी काय करायचं ते. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जो ताट घेतलाय ना तुम्ही कधीच घरात सुखी नाही राहणार. जातो. ते माझं बघन मी सुखी राहायचं का नाही. चल निघ. ह्याला या गवंड्यांना लय मस्ती आली. बरं झालं तुम्ही आले. बरं पगार तर झालाच असेल ना. चला बरं आपण तेवढं किराणा घेऊन येऊ आणि जरा दवाखान्यात ते जाऊ. अहो 2-3 दिवस झाले लय अंगावर दुखणं काढले मी. आता नाही दम निघणार. कसं जायचं दवाखान्यात? पगार नाही झाला, मालकाला पैसे मागितले, पैसे नाही दिले, पण मोक्कर बोललाय मला. आता काय लोकांना पैसे द्यायला पण जमणार काय?
काय उपयोग आहे हो तुमचं काम करू? तर मागितले होते त्याला पैसे, नाही दिले. त्यांना कोण सांगणार इथं पैशावरच घर चालतं म्हणून? तुम्ही ना आता ना इथून पुढे ना पहिले पैसे घेत जा आणि मगच काम करत जा. नाहीतर ना तुम्ही काम पण करू नका. तुम्ही एवढं उन्हात आणत काम करतात आणि लोकांना पैसे द्यायची वेळ आली तर नुसते हात वर करीत आहे. काय मग काय चाललंय नवरा बाई तुझं? आता काय चालणार आहे भाऊजी? तुमच्या मित्राला कोणी पैसे पण द्याय ना कामाचे. कसं घर चाललं बरं आमचं? काय रे सुहास, तेवढे लोकांचे बंगले बांधून देतो, लोक पैसे देते नाही का रे तुला? अरे देत होता रे आठवड्याला पैसे, पण आता 3 आठवडे झालेत रुपये दिला नाही. पैसे मागायला गेलो तर म्हणतोय मी नाही देणार पैसे. राहिलंय लोकांच्या, त्यांना पैसे देता येत नाही तर घर तरी कशाला बांधतात? अहो लोकांचं काही नाही, हे तुमचा मित्रच काही बोलत नाही. झाले 2-3 दिवस माझ्या अंगावर दुखणं काढीते मी. अहो घरात पैसा नाही, काय करायचं बरं आम्ही? तुला बोलायला काय जात आहे? एक काम कर, तुझा पैसे मागायला. जाते, मीच जाते. काय गावातच तर आहे, राहू दे, मीच जाते. हो वहिनी थांबा तुम्ही, सुहासन मी जातो त्या मालकाकडे, काय म्हणते बघतोय तो. चल रे आपण दोघं जाऊ. काय हो बानू काका, काय या पिशवीत? अरे काय नाही, किराणा चालवला होता. जसं तुम्हाला या सगळ्याची गरज पडती तसं तुमच्या इथं काम करणाऱ्या गावांड्याला पण त्याची गरज असतेच ना. का तुम्ही या सुहासचे पैसे देत नाहीयेत? अरे तू तर बघतोय ना काम चालू आहे आपलं, सध्या पैसे नाहीत माझ्याकडे. आणि याला थांब म्हणलं तर तो थांबतोय कुठं? का थांबू मी? काम केल्यावरच आमचं घर चालतं ना. 8 दिवस काम करावं लागतं, तेव्हा कुठं बाजार येतो आमच्या घरात. अहो 3 दिवस झाले त्याची बायको आजारी, अंगावरती दुखणं काढती ती बाई. तुम्ही ह्या कामगारांचे पैसे देऊन टाकायला पाहिजे, त्याच्यावरती त्यांचं पोट चालत असतं. देऊन टाका बरं त्याचे पैसे. अरे पण मी काय बुडावणार आहे का? थोडं थांब म्हणलं त्याला फक्त. आपलं काय ठरलं होतं का आठवड्याला पगार करायचा? एक सांगू का बानू काका, तुमच्या इथं जो बंगले बांधून देतो ना गवंडी, त्याचं घर कधी पण फाटकच असतं, त्याच्यावरती त्यांचं पोट चालत असतं. अहो त्यांना काय हाऊस आली का रोज पोटात मीठ घेऊन गिळायला? धर बाबा, तुझं बी येणं नेमकं माझ्याच पैशावर आले. हे घे. हा, आणि उद्यापासून कामावर ये आता. हे बघा येतो कामावर, पण आठवड्याचा पगार जर आधी देत असले तरच येतो, नाहीतर काय गरज नाही तुमच्या कामाची मला. बघा काका, तुम्हाला द्यायला जमणार आहे का पैसे? कारण कसं आहे, आपण जसं दुसऱ्याशी वागत असतो ना तसं ते आपल्याशी पण वागत असतात. परत देतो बाबा पैसे, पण कामावर ये, ते काम बंद पडन. चालते. बघ मी तुला सांगतो, इथून पुढे ना आधी काम करताना पैसे घ्यायचे, मग काम. कारण काय आपल्यासारख्याला ना परिस्थितीच काढा पडत असतो, कळलं का? चल. माझ्या नवऱ्याला सांगते ना मी काय केलंय तू. हा मी काय भीते काय त्याला? मी पण सांगते तू किती चोरटी ते. सांग सांग, मी पण नाही घाबरत आहे नवऱ्याला. आणि काय गे काय चोरलं मी? कुत्री. ए तोंडाला आवर घाल, कुत्री असशील तू. तुझ्याकडे साधा वेळ नसला का माझ्या घरात येऊन मला न विचारता घेऊन जाते. आणि तुझा तो नवरा, त्याला गाडी लागलं, दादा दादा गाडी दे करत येतो माझ्या घरी. गाडी काय पाण्यात चालती काय? पेट्रोल कोण टाकीन त्यात? सगळं वाटून घेतलं तर आम्हाला काय दिलं? बैलगाडी. आणि ती माझ्या नवऱ्याने तालुक्याला घेऊन जायची वय ग. मग तुम्हाला काय नवीन घेता येत नाही का? तुम्हाला सगळं आमचंच लागतं. हा ना, तुमचंच लागतं. देते का घेऊन? आडलं माझं खेटर. आणि काय गे तुम्हाला बैलगाडी लागल्यावर तो नवरा लगेच येतो मागेला, बैलगाडी देते काय? हा. आणि काय गे त्या बैलाला चारा कोण घालीन? त्याला पाणी कोण पाहिजे? नुसतं बिना पाण्याचं तो नवरा तर बैल पळितो, ते बरं चालत. ए आजपासून तू माझ्या घरात यायचं नाही आणि मी तुझ्या घरी येणार नाही. आणि तुझ्या नवऱ्याला पण सांग. कोणाला टाइम नाही त्या दारत्याला. आणि आताच तूच माझ्या दारात आहे, चल निघून. माहिती ना काय कष्ट करून कमावलंय हे. जाते बाई मी, मला का हाऊस नाही आली तुझ्या सोबत इथं कुदायला. हा मला लय हाऊस आली जशी. चल निघून. काय ग कुठे गेली होती? गेलो तुमच्या भावाच्या बायकोकडं. काय भांडकुदळ बाई येते, आपल्या घरून मला न विचारता काय पण घेऊन जाती. आणि तिला काय बोलायला गेलं लगे भांडायला सुरुवात करती. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? ती कोण दुसऱ्याची का? माझ्या भावाची बायको आहे ना, आणि भांडत बसलाय तुम्ही. हा माणूस पण तसलाच आहे.
मी कशाला भांडू, तीच माझ्यासोबत भांडत होती. अय, आपल्या घरातून काय नेलं म्हणून काय झालं? शेवटी माझी वहिनीची ना ती. एवढं प्रेम नका हो तू येऊ देऊ. पार तोंडाला फेस येईपर्यंत माझ्यासोबत भांडली ती. तुम्हाला आत्ताच सांगते, तुम्ही तिच्या दारात जायचं नाही आणि मी पण जाणार नाही. परत सांगितलं नाही म्हणून. असं कसं बोलते तू? भावाच्या घरी जायचं नाही? अगं सक्का भाव येतो माझा. भांडण तुम्ही करता आणि सजा आम्हाला देता. हे बघा, तुम्हाला आत्ताच सांगतो, तुमच्यामुळं आमच्या दोघा भावात वाद नको. काय भावाचं पुळ काय आलंय हो? हे बघा, तुम्हाला आत्ताच सांगते, जर परत त्यांच्या दारात जर गेले ना, मग तुमचं माझं काय पटायचं नाही. एक काम कर, घरात जा आणि कामं बघ तुझे. हा, तुम्हाला असं एवढंच पडलंय, काम काम काम. आणि तुमच्या भावाची बायको मला मांडून गेली, ते बरं नाही दिसत तुम्हाला? म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, त्यांच्यासोबत भांडायला जाऊ का मी आता? हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, तुमच्यामुळं आमच्यात वाद नको लावू. भाऊजी ऐका ना, त्यांच्या पोटात लय दुखते आहो, चमक निघाली त्यांना. चला ना पटकन, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचंय. हो, अजिबात द्यायचं नाही, वा घरात. वहिनी चला तुम्ही. दादा काय झालं? चल बरं, आपण दवाखान्यात जाऊ. उठ चल. श्वास, दवाखान्यात जाणं इतकं दुःख नाही रे. तू आला तर माझं दुःखनच पळून गेलं. म्हणजे अरे, या दोघींची भांडणं झाली तेव्हा ही मला म्हणाली, तुमच्या वाईट काळात तुमचा भाऊ नाही येणार. म्हटलं आज हिला दाखवूनच देतो माझ्या वाईट काळात श्वास कसा येत नाही ते. तेव्हा ही तुमच्या घरी आली आणि तुला खोटं सांगितलं तिने. तुम्ही काय आमचं प्रेम बघता? ह्या भावासाठी ना मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे. लोक म्हणतात का रक्ताच्या नात्यापेक्षा लांबची नाती चांगली असतात, पण रक्ताचं नातं जर निभावलं ना, दुसऱ्या लोकांची गरज नाही पडत. समजलं का? शेवटी भाऊ हा भाऊच असतो आणि तुम्ही दोघी किरकोळ गोष्टीवरून भांडण करत बसले. हा, अरे तुमच्या ह्या भांडणामुळेच ना आम्ही दोघं वेगळे झालो, नाहीतर आम्हाला वेगळे राहायची हौस नाही आली. खरंच चुकलं आपलं. स्नेहा, आजपासून आपण एकत्र राहू, चालेल ना? अगं, आपण कितीही भांडणं केली आणि किती वेगळं जर राहिलो ना, तरी हे दोघं एकत्रच राहणार आहे. कारण या दोघांचं एकमेकावर खरंच जीवापाडत जास्त प्रेम आहे. आणि आपण दोघे उगाचच भांडणं करत बसलो आणि ह्या दोघांना वेगळं केलं. मला असं वाटतंय की आपण परत एकत्र राहायला पाहिजे. हो, एकत्रच राहू आता आपण. ठीक आहे, हे बघा, मस्त सोबत राहू. तुमच्याच भांडणामुळं आम्ही वेगळे झालतो आणि आता तुमच्याच भांडणामुळं आपण एकत्र येतोय. आता घरात आहे ना, खरंच वेगळा आनंद असेल. हा, आता घर कसं भरल्यासारखं वाटतंय. चला सामान एकत्र करून घेऊया. चला. हा, तुमच्या सोबत लग्न करून पस्तावा यायला लागलाय मला. असं वाटायला लागलं काय बेकारना सोबत लग्न केलंय मी. घरात किती पैसा लागतो किती नाही याची तर बिलकुल अक्कल नाही तुम्हाला. अहो, घरात काही जर सांगितलं ना संपले, तर तुमचं एकच उत्तर राहते फक्त, पैसा नाही आणि कुठून आणू. तर संसार करायची अक्कलच नव्हती तर लग्न कशाला करायचं काय माहिती. जो पैसा कमवतो ना त्यालाच माहित असतंय घरात किती पैसा लागतो आणि किती नाही. तुला बोलायला काय जातंय? महिन्यातून दोनदा तो तुला कपड्याच्या दुकानात घेऊन जावं लागतंय, फिरायला घेऊन जावं लागतंय. तुला समजायला नको का? नवरा आपला पैसा कमवतोय आणि आपल्यावरच खर्च करतोय. हा, मग खर्च करताय म्हणून काय झालं? ते तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्हीच करायला पाहिजे. अगं, जेवढं जमतं तेवढं करतो ना मी. कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणलो का? सगळे लाड पुरवतो ना तुझे. पण हे बघ, आपला पगार काय महिन्याला होत नाही. मी काय नोकरीला नाहीये. आपल्यासारख्या शेतकऱ्याचा पगार वर्षातून एकदा होता, महिन्याला नाही होत. माझं चुकलं आणि मी तुमच्याशी लग्न केलं. त्याच्यापेक्षा महिन्याचा पगार असणाऱ्या माणसाशी लग्न केलं असतं ना, ते परवडलं असतं मला. तू तुझ्या बापाच्या घरी असंच बोलती का? असंच वागती का? मला सांग बरं, तुझ्या बापाचा पगार कधी होतो? माझ्या बापाचा होतो वर्षालाच पगार होतो. माझ्या बापावर नका जाऊ आता. हे बघा, तुम्ही लग्न केलं ना माझ्याशी, तर तुम्हीच अख्खं घर चालवायचं. आणि तसं पण मला काय हौस नाही आली तुमच्यासोबत राहायची. हे बघ, ओरडू नको. मला सांग तुला काय पाहिजे ते आणून देतो. काय नको, काय नाही पाहिजे मला. आयुष्यात लग्न करून एवढा पस्तावा येईल असं वाटलं नव्हतं. आपल्याला खरंच काहीच माहित नसतं. लग्न केल्यावर कसं राहायचं, काय जबाबदारी असते. लहान वयात लग्न करायला मजा वाटते, पण जेव्हा संसाराचं वजन खांद्यावर पडतं ना,
तेव्हा खरं समजतं आपल्या बापानं कसा संसार केला असेल बरं, कसे आपले लाड पुरवले असतील. असं वाटायला लागलंय आता लग्नच करायला नव्हतं पाहिजे, जीव द्यावा असं वाटतो. तुला लग्न करून जीव द्यावासा वाटतं, मला लग्न होत नाही म्हणून जीव द्यावासा वाटतं. रवी, नको करू लग्न. अरे नाही जपत आपल्याला हे सगळं. घरात काही संपलं ना आणि आपण जर नाही आणलं तर बायको घरात येऊन नाही देत. आणि पैसा किती जपून वापरा संपतोच. काय करावं काय कळत नाही. बायको जर साथ देणारे असले ना सगळं व्यवस्थित होतं असं मला वाटतं. तुझ्या आज आई वडील जर असते ना तुला त्यांची साथ झाली असते. आपला आधार गेला ना घरात काय अंधारच होतो हे आज समजलं मला. जाऊ दे, चल माझ्यासोबत. कुठं? तू चल, उठ. काय वहिनी, कुठं चाललंय? चालले माझ्या बापाच्या घरी. अहो तुमच्या मित्राला काहीच जमत नाही. साधं घरातले मीठ जरी संपलं ना ते त्यांना आणवत नाही. काय उपयोग हो यांचा? अहो वहिनी, तुम्ही त्याला साथ तर द्या ना, तो तुम्हाला राणीसारखं ठेवेल. तुमचं नवीन लग्न झाले, या सर्व गोष्टी हळूहळू होत असतात. त्याला पण थोडं समजून घ्या ना. अहो त्याची स्वप्न मारून तो तुमच्यासाठी जगायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. तुम्हाला समजायला नको? तुमच्या आईने संसार केला म्हणून तर संसार टिकला ना. का तुमच्या घरात काही कमी पडलं म्हणून लगेच आई संसार सोडून गेली का? अहो लग्न करून त्याने तुमची जबाबदारी घेतलेली आणि त्याला पस्तावा यायला लागला आता लग्न करून तुमच्याशी. भाऊजी तुम्ही म्हणते ते खरे, पण मग काही गोष्टी यांनी पण समजून घ्यायला पाहिजे ना. अहो वहिनी, तुम्ही त्याला साथ तर द्या ना, तो तुम्हाला राणीसारखं ठेवल. चुकलं माझं. वहिनी, तो त्याच्या परीने होईल तेवढे तुमचे लाड करतोय. ठीक आहे, तुमच्या वडिलांपेक्षा कमी करत असेल, पण लग्न झालं वेगळं असतं ना. तुम्ही त्याला समजून घ्यायला सुरुवात करा. हळूहळू तुमच्यातलं प्रेम वाढेल आणि तुम्ही दोघं एकमेकांसाठी जगायला सुरुवात करा. भाऊजी मी आजपासून यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीन. मला आता समजले की नवरा कितीही गरीब जरी असला ना आणि बायकोनी जर त्याला साथ दिली ना तर ही वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. अहो माझं चुकलं, मला माफ करा. मी परत तुमच्याकडे हट्ट नाही करणार कसला. अगं तो हट्ट कर, मी पुरवण्याचा प्रयत्न करेल. बघा वहिनी, त्याचा किती जीव आहे तुमच्यावरती. नका करू. आजपासून आपण दोघेही कष्ट करू आणि दोघे एकमेकांचे स्वप्न पूर्ण करू. बरं चला, मी पण घरच्यांना मुली बघायला होतो आणि मी पण लग्न करून घेतो. तुमचा चालू दे संसार, येतो मी. हो. अहो सॉरी बर का. अगं जाऊ दे ना, एवढं काय त्याच्यात. बरं चला घरात जेवण करून घेऊ. चल. दुसऱ्या बाईसोबत लफडा करताना लाज कशी नाही वाटली हो तुम्हाला? घरात एवढी चांगली बायको असं नाही तुम्ही बाहेर शेण खाल्लंच कस काय? उगाच काय पण नको बोलवा आणि माझ्यात फालतू संशय घेऊ नको. उगाच नाही काही बोलत मी. अख्या गावात बोबाटा झालाय. बाई माझ्या बापाने कसं लग्न लावून दिलं काय माहिती आहे नालायक माणसाशी. तुला सांगितलं ना काय पण नको बोलू, नाहीतर थोबाड फोडीन. तुला लाज नाही वाटत का स्वतःच्या नवऱ्यावर संशय घ्यायला? लाज मला नाही, लाज तुम्हाला वाटली पाहिजे. तरीच म्हणलं गावात 4-4 तास जाऊन कस काय बसतायत, घरी का लवकर येत नाही? त्याच बाईला भेटायला जाता ना तुम्ही. हे बघ, माझं तसं काही नाहीये. एक वेळेस मला तू जेवायला देऊ नको, पण माझ्यावर आरोप घेऊ नको. मी सहन करणार नाही. कसं सहन होईल? खरं बोलल्यावर राग येतोच सगळ्यांना. आणि म्हणी जेवायला देऊ नको का हो? जेवायला पण तिच्याकडे जाते का काय आता तुम्ही? माझ्यावर विश्वास नाही तुझा? एक काम कर, इथून निघ. बाई आता तर पण मला हकलून द्यायला लागले तुम्ही. मला हकलून द्या आणि तिला घरात घेऊन या. हे बघा मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मी इथून हलणार सुद्धा नाही. अरे तुला सांगितलं ना माझं तसं काही नाहीये. एक काम करतो, मी तुझ्या वैतागाला मीच घर सोडून जातो, नाही थांबत तिथं. हा. तुला अजून एक सांगतो, मी आयुष्यभर असं कधी काय केलेलं नाहीये आणि मला फालतू गोष्टी आवडत नाही. काही झालं का चाललं घर सोडून, चाललं घर सोडून. त्याच बाईकडे जायचं असं ना तुम्हाला आता? हा, त्याच वाईकडे चाललो. बाई काय नालायक माणूस आहे का हा? घरात एवढी चांगली बायको असून सुद्धा दुसऱ्या बाईला भेटायला जातोय. याला लाज कशी वाटली नाही?
मरू दे, मी पण माझ्या बापाला घेऊन येते. मला नाही राहायचं इथं, जाते मी निघून. बघतेच त्या माणसाकडे. का हो वहिनी, कुठं निघाले? अहो भाऊजी, तुम्ही मला सांगितलं होतं ना त्यांचं लफडं चालू आहे गावातल्या बाईसोबत. मग मी त्यांच्यासोबत लय भांडले. आणि बघा ना, त्या माणसाला काहीच फरक नाही पडला. अहो मग मी चालले माझ्या माहेरी, माझ्या बापाकडे चालले आणि त्याला सगळ्यांना घेऊन येणार आहे आता. मग बघते त्यांच्याकडे काय ते. अहो वहिनी, अहो मी चेष्टा केली होती, तुम्ही तर लयच मानाव घेतले राव. अहो सुहास मला सारखं म्हणत होता माझ्या बायकोचा माझ्यावर लय विश्वास आहे, म्हणून म्हटलं बाबा तुमचा किती विश्वास आहे त्याच्यावरती. अहो काय भाऊजी, चेष्टा करायची तर अशी कशी करायची चेष्टा? तुमच्यामुळे तुम्हाला माहिती का मी त्यांना काय काय बोलले, आणि ते घर पण सोडून गेले आता. बरं चला आपण त्याला शोध तरी कुठे गेलेत बघू ना. हा चला या. सुहास, अहो काय करते तुम्ही? अहो चुकलं माझं, मला माफ करा. या रवी भाऊजीनेच सांगितलं होतं की तुमचं गावातल्या बाईसोबत लफडं चालू आहे, आणि आता त्यांनीच सांगितलं की ते चेष्टा करत होते. मला माफ करा, चुकलं माझं. सुहास, तूच मला रोज म्हणायचं माझ्या बायकोचा माझ्यावरती लय विश्वास आहे, म्हणून म्हटलं आपण चेष्टा करून बघावी. मला माफ कर रे, चुकलं माझं, पण मला माहित नव्हतं पुढं असं काय होईल म्हणून. चेष्टा अशी नाही करावी का त्याच्यामुळं एखाद्याचं मरण येईल. आता तुझ्यामुळं मला काही झालं असतं तर काय केलं असतं? यापुढं कोणाची चेष्टा करू नको. आणि तुला पण सांगतो, नात्यामध्ये विश्वास जर असेल ना तरच संसार व्यवस्थित चालतो. आणि इथून पुढं डोळ्यांनी बघितल्याशिवाय कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवू नको. चुकलं माझं, मला माफ करा. परत नाही अशी चूक करणार मी. मला पण माफ कर रे मित्र. चल, घरी जाऊया आपण. चला. लई दिवस झालं तुपातला शिरच खाल्ला नाही, आता बनवायलाच लावते. स्नेहा, हे स्नेहा, काय हो सासूबाई? मस्त तुपातला शिरा बनव बरं, लई दिवस झाले खाल्लाच नाही. बरं बरं बनवते मी. काय खादाड सासू आहे माझी, नुसतं चमचमीत खायला लागती. कधी गोड तर कधी तिखट. हिला ना आज ना दाखवतेच. घ्या. कसा झालाय शिरा मग सासूबाई? मस्त, खूप छान झालाय ग. काय? कुठे शिकली ग? माझ्या घरी, म्हणजेच माझ्या माहेरी. कुणी शिकवलं? माझ्या आईनं. छान आहे बघ. मी तर सगळं लग्न झाल्यावर इथंच शिकले, माझ्या सासूबाईने शिकवलं मला, पण तरी तुझ्या इतका छान शिरा नाही बनवायला येत बघ मला. बर, येते मी, बाकीच काम करते मी. कमालच झाली बाई, बिरा साखरीचा शिरा पण हिला गोड लागायला लागलाय. काय विचित्र बाई बाई ही. अहो अहो, हा बोल ना. शिरा केला होता मी, बघा ना कसा झालाय. अरे वा. शी, काय पांचट शिरा बनवलाय, याच्यात साखर टाकली की नाही? अहो मी ते साखर टाकायची विसरले होते,
पण बघा ना, तरी पण सासूबाईंना लय आवडला हो. आहे तू सारखीच आहे, तुम्हाला काही बोलावं का नाही? बरं चल जेवायला घ्या आपल्याला. नाही नाही, मी केलाय नाश्ता. तुम्हाला आणि आईला जेवण वाढवते, चला. बरं बरं चल. अय येनपट, भाजीत मीठ टाकलं का नाही? अरे देवा, विसरलीच वाटतं. नाही, तुम्ही पण काही नाही बोलल्या. मला तर चांगलं झालं असं वाटतं. आणते मीठ, आणते. काय ग, झोप नाही येत का तुला? नाही. कसला विचार करती? एक विचारू का तुम्हाला? विचार ना. मी खरंच चांगला संसार करते ना? म्हणजे मी एक चांगली बायको, चांगली सून आहे ना? झोप गप. म्हणजे नाही ना? जाऊन पडते. अगं तू एक खोडकर सुने, मला खरं सांग बरं, सकाळी शिऱ्यामध्ये मुद्दाम साखर नाही टाकली ना तू? तुम्हाला कसं कळलं? अगं नवरा आहे मी तुझा, एवढं तर कळू शकतं ना. मला सांग, म्हणजे आईचं तुझं काही झालंय का? पटत नाही का? तू असं का वागते बरं? अहो तसं काही नाही. आई खरंच खूप चांगला होता माझ्यासोबत, पण मीच बावळते. आणि खरंच मी मुद्दामच साखर नव्हती टाकली. पण तरी पण त्या म्हणल्या खरंच चांगला झालं शिरा. पण मीठ टाकायची मी खरंच विसरले होते. ते मी मुद्दाम नव्हतं केलं. हे असंच असतं, खोड्या करायची सवय लागली नाही एकदा, चुका होतात मग. माझं खरंच चुकलं. मी परत नाही असं करणार, आणि आईला पण नाही त्रास देणार आता. मला हेच हवंय. हे बघ, मी एकतर बाहेर जातो कामाला, घरी नसतो, आणि मला वडील पण नाहीये. इथून पुढं आईला एकटं वाटेल असं कधी वागू नको. दोघे आनंदाने राहा. चल झोप बरं आता, नको विचार करू, झोप. सासूबाई बसू मी? बस ना बाळा. सारखं काय ग सासूबाई सासूबाई, आई म्हणत जा. बर आई. आई, तुमचे पाय नाही ना दुखत आता? दुखतात ग थोडे थोडे, ते वाताचा त्रास आहे ना. मग दाबून देऊ का मी? नको ग बाई, एवढी सेवा कशाला. आता एकच इच्छा राहिली बघ माझी. काय? एकदा नातवाचं तोंड बघितलं मी मरायला मोकळी व. आणि असंही कसं सुहासचे वडील गेल्यापासून या घरात नाही करमत ग मला. अहो असं काय बोलताय तुम्ही? आम्ही दोघं आहोत ना तुमच्यासाठी, आणि आम्हाला पाहिजे तुम्ही. तू अशी बोलली ना की ऊर्जा येते बघ मला. हो ना, अजून खूप जगायचं आहे बघा. आणि मी लय त्रास देते का हो तुम्हाला? नाही ग, काही घरामध्ये सासवा खोडकर असतात, माझ्या घरामध्ये सून खोडकर आहे. बस एवढंच. आणि आजकालच्या पोरींना नाही आवडत ग कडक सासू. घर सोडून निघून जाशील. मी नाही जात बघा कुठंच. तुम्हाला किती ओरडल्या, किती चिडल्या ना, तरी मी नसते जात आता सोडून. जाऊ नको. नाहीच जातात. आई एक विचारू का? हा विचार ना बाळा. सुहासला एक बहीण आहे ना, त्या नाही येते इकडं कधी. मी त्यांना विचारलं तर ते मला कधीच सांगत नाही. सांगा ना काय झालं? आई काय झालं? होती होती म्हणजे? लय जीव होता बघ सुहासचा तिच्यावर. तिच्याबद्दल कोणी काही बोललेलं नाही आवडत त्याला. अहो पण एवढा जीव होता त्यांचा तिच्यावर, मग तिच्याविषयी बोलायला का नाही आवडत त्यांना? सुहासचा बाबा गेला त्याच्यानंतर सुहासनं कसं बस पैसा जमवून तिचं लग्न हातात करून दिलं बघ.
शेजारच्या गावात दिलं होतं का तिला? मुलगा नोकरीला होता, हे शेती होती, माणसं खूप चांगले होते, सगळं बघून दिलं, नात्यातलं होतं का? पण काय? तिचा नवरा दारू प्यायला लागला, तिला मारायचा, यायची कधी कधी रडत रडत. एकदा आली होती अशीच, खूप रडली, मग सुहासने चांगलं समजावलं बघ, त्याच्यानंतर बंद झालं. आणि मग काय, शांत झाला कसला. भावाचा राग काढायचा म्हणून एका दिवशी तिला पेटूनच दिले बघ त्याने. काय? जाळून टाकल्या. 2 दिवस दवाखान्यात तरफडत होतं बघ माझं लेकरू. 2 दिवसानंतर दम तोडला ग तिनं. 80% जळालीच ती. एक पोरगी गेली ना माझी, आता दुसरी नाही जाऊ द्यायची. म्हणून तर किती खोड्या केल्या, कशी वागली, तरी मला काही वाटत नाही बघ. आवडतं उलट मला तुझ्या खोड्या. एक गमावली ना मी, दुसरी नाही गमवायची म्हणून. आई, स्नेहा, माझं घड्याळ बघितलं का कुठं? सापडाना राव, तू उचलून नाही ठेवला ना कुठं? अहो असेल तिथं कुठं तरी बघा ना. पप्पा, घड्याळ बघितलं का माझं? नाही. काय मरणाचा पसारा करून ठेवला राव इथं. एक तर लवकर कामाला जायचंय मला, लय टेन्शन आलंय भाऊ. स्नेहा, डोकं दुखायला लागलंय माझं, गोळी घेऊन ये बरं. अहो सॉरी घ्या हे घड्याळ. हे आवडताना मीच ठेवलं ते, लक्षात नव्हतं माझ्या. बरं द्या ही गोळी. काय रे सुहास, कसली गोळी? आणि इकडं अगं डोके दुखीची. अहो त्यांना घड्याळ सापडत नव्हतं म्हणून त्यांचं डोकं दुखायला लागले. लय शाम पण करू, खरं डोकं दुखतंय माझं. एक तर इथं टेन्शन आहे, घड्याळ सापडा ना, आणि ते गाव कामाला गेलं का तिकडे माल का टेन्शन आहे माझ्या मागं. अरे असं सारखं सारखं गोळ्या नाही घेत जाऊ बाळा. बरं वाटलं बरं का, डोकं दुखायचं थांबलं. लगेच मग चल जातो कामावर. बरोबर. काय हे पोरग, बरं आहे. जेवण काय बनवू? आधी हे पिशवी घे, मी थोडं सामान आणलंय ते बघ. आणि आज मस्त पुरी भाजी बनव बरं. ते दही लावलंय ना, तेवढं बघ बरं झालंय का. पुरी भाजी? हा हा बनव बनव. अहो बरेच दिवस झाले पुरी भाजी खाल्ली नाही, चांगली फर्स्ट क्लास बनव बघ. बरं बरं. मेले 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 मम्मी, हात पोळायला माझा. आता काय करू, मला आग व्हायला लागली. काय झालं का स्नेहा? हे बघा ना सासूबाई, हात जळला ना अख्खा. अगं एवढंच असतं भाजलंय, थांब मी औषध आणते. अहो त्याने काही नाही होणार, औषधच घ्यावं लागेल मला. अगं छोट्या छोट्या गोष्टीला काय ग औषध घेत राहता तुम्ही? तू तशी तर सुहास तसा. तुम्हाला नाही समजायचं बघा हे सासूबाई. तुम्हाला काय माहिती किती दुखतंय माझं, तुम्ही असं बोलते मला. आता बघ बरं, आताच बरं वाटायला लागलं मला. नाही किती हाताची आग होत होती माझ्या लगेच. हा मग तुम्हाला नाही कळायचं ते, जाऊ द्या. अगं पण गोळी घेऊन तिचा असर तर होऊ दे. गोळी घेतली की लगेच कसं बरं वाटतं बरं ह्यांना? मला तर कमालच वाटते बाई. बरं ते जाऊ दे सगळं, चला हिशाबाई वाढायचा आहे. बरं बरं जाऊ.
जेवण जरा जास्तच झालं आज. संगीता, ए संगीता. ओ काय झालं? अगं जरा पोटातच दुखतंय आज माझं. असं मुरडा आल्यावानी झाले. काय जरा पुऱ्या जास्तच खाल्ल्या आज मी. एखादी गोळी असेल तर दे ना. तुमच्या सगळ्या घराला काय झाले हो? सारखं उठसूट छोट्या 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 गोष्टीला नुसतं औषध गोळी औषध गोळी. तुम्ही त्या स्नेहान श्वासारखं करायला लागलात. अगं ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. तुला गोळी द्यायची का नाही मला? थांबा बघते. ठीक आहे. हा. चांगली बरं का गोळी पण. आणि गोड बी. आता आराम पडला बघ. हात मोडला माझा. काय ग काय झालं? हे बघा सासूबाई, मी सोप्याखाली झाडत होते, माझा हात मोडला. आता सकाळी पण ते पुरे भाजतानी माझा हात भाजून गेले ना, आता इथं हे लागलं. अगं एवढं नको ओरडू. काय झालंय बघू दे मला. लागलंय किती. आता ना मला ना गोळ्या औषध घेतल्याशिवाय बरंच नाही वाटायचं बघा. अगं सारखं सारखं काय औषध 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 हा? राहू दे, माझ्याकडे एक औषध आहे, मी देते तुला. तुमच्याकडं? माझ्या माहेरून आणले. असं जालिम औषध आहे, एका मिनिटात बरं वाटतंय. काल रात्री यांचं पोट दुखत होतं, त्यांना दिलं, एका मिनिटात बरे झाले. हा हा खरंच एक नंबर झाली औषधी. बरं द्या ना मग लवकर, लय दुख राहिला. हा मी घेऊन आले. हे धर. आजच घ्यायचं की? हो असंच घे, एका मिनिटात बरं वाटतं तुला. भारी लागले होते. बरं वाटतंय आता जरा. हा बरं आवडते म्हणून. काय झालंय तुला स्नेहा? अवले कस तरी होते, अशक्तपणा आल्यासारखं वाटतंय. ताकद नाही राहिली अंगात. पर स्नेहा अगं काय झालं तुला? तुला तर ताप आलाय ग. मी तापाची गोळी घेऊन येते. नाही नको, ती नको, ती लय कडू असती. ती तुमच्याकडची आयुर्वेदिक गोळी ना, ती द्या, जी तुम्ही मागच्या टायमिंगला दिली होती ती. अगं ही तिच्यापेक्षा चांगली आहे. नाही मला तीच पाहिजे, जी तुम्ही कायमच आम्हाला सगळ्यांना देतात ती. हो आई, तू नव्हती का मला काल गोळी दिली? 2 मिनिटात डोकं बरं झालं माझं. बहुतेक मला आता तुम्हाला सगळ्यांना खरं सांगावं लागेल. खरं? कसलं खरं? मी तुम्हाला ज्या गोळ्या दिल्या होत्या ना, त्या काही गोळ्या नव्हत्या, साखरेच्या गोळ्या होत्या फक्त. मी खोटं बोलले तुम्हाला. काय? असं कसं करू शकता तुम्ही? आम्ही एवढ्या आजारपणात असून पण तुम्ही असं आमच्याशी वागतात, हे बरोबर नाही. बरं हो आई, हे चुकीचं केलं बरं का तू. मग काय नशीब, कोणाला काही जास्त त्रास नाही झाला. तेच तर ना, त्रास झाला नाही, उलट वाचलाय. अरे किती छोट्या छोट्या गोष्टींवर गोळ्या घेता तुम्ही. डोकं दुखलं गोळी, पोट दुखलं गोळी, आणि तुम्हाला थोडस काही पोटाला झालं की गोळी.
त्रासच झाला असता. सारखं सारखं छोट्या छोट्या दुखण्यावर कोणी गोळ्या घेतं का? गोळ्या चांगल्या आहेत का एवढ्या शरीरासाठी? अहो पण औषध नाही घेतलं तर बरं कसं होईल? अगं त्याच्यासाठी वेगळे उपाय पण आहेत ना. आता यांच्या पोटात दुखत होतं तेव्हा त्यांना मी ती गोळी दिली. मग तुला त्रास होत होता, तुलाही ती गोळी दिली, तर तुलाही बरं वाटलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांचं दुखणं शरीराचं नाहीये, विचारांचे. असं जर असेल ना मग मला तुमचीच गोळी द्या. अगं तसं नाही, आता तू खरंच आजारी आहेस आणि आता खरंच तुला गोळी घेण्याची गरज आहे. मी तुला गोळी देते आणि तिने तुला बरं नाही वाटलं तर आपण संध्याकाळी दवाखान्यात जाऊ. अरे तू आज काय शोधतोय? अगं आई बरेच दिवस झाले एक गोष्ट शोधतोय मी, पण ती सापडतच नाहीये. अरे पण काय शोधतो ते तर सांग. बर खाली बस, सांगतो तुला. हे बघा, मी वर्णन करतो, तू ओळख. तुला आठवतंय का मला लहानपणी तू पहिलं खेळणं काय घेतलं होतं? खुळखुळा. अरे पण तो तर कधीच तुटलाय, तो शोधायलाच तू. नाही ग. अरे त्या खुळखुळ्यावरून आठवलं, तू लहान असताना तुझ्या बापांच्या डोक्यातच घातला होतास खुळखुळा. का बरं? अरे ते बाहेर गेले होते, निघाले होते आणि त्यात तू इतका रडलास, मग त्यांनी तुला कडेवर घेतलं. कडेवर घेतल्यानंतर त्यांच्या डोक्यावरच मारलास. खरंच आई, ते दिवस किती चांगले असतील ना. हो ना, तू असा छोटासा छोट्या छोट्या पावलाने घरभर फिरायचास, खूप छान वाटायचं बघ. आणि आता मोठं झालोय, छान नाही वाटत का? आणि तसं नाही रे, दिवसच वेगळे असतात. खरंच नाही, किती दिवसानंतर आपण अशा गप्पा मारल्यात ना. हो ना, गप्पा मारायला वेळच भेटत नाही. तू कामाला जातोस, तुझे वडील कधी शेतात कधी बाजारात, आणि तुझी बायको तर कामाला जाते. घरात राहिलं मी एकटी, तर मी कोणाशी बोलणार बाबा. पण मला फारच छान वाटलं बरं तुझ्याशी बोलून. मला पण खूप छान वाटलं आई. बरं आपण काय करू, रात्री गप्पा मारू. मला थोडं बाहेर काम, येतो मी. काय शोधत चुकूनच ठाक. अरे सुहास, काय शोधतोय? अहो पप्पा, तुम्ही कसं काय इथं? अरे इथं कसं म्हणजे, माझा रोजचा शेतात जायचा रस्ता आहे. पण तू काय शोधतोय? कामाला नाही गेला आज? आज आहे ना सुट्टीच मारली, तसा कामाचा कंटाळा आलता आणि ते हरवलं पण होतं ना. अरे पण नेमकं काय हरवलंय तुझं? बरं चला ना माझ्यासोबत, बघू आपण. पप्पा, मला आई सांगत होती का लहानपणी तुमच्या डोक्यात मी खुळखुळा मारला होता. आई आहे ना एकदम खोटं बोलती बघ तुझी. अरे तो खुळखुळा आहे ना, तू तिच्याच डोक्यात मारला होता. तू आहे ना लहानपणी रडायला लागला ना की कोणाचंच ऐकायचं नाही. आणि मग मी तुला आहे ना बाहेर फिरायला घेऊन जायचो, आपली शेती दाखवायचो, आपली विहीर दाखवायचो, मग तू शांत व्हायचा बघ. पण पप्पा खरंच सॉरी बरं का, म्हणजे तुम्हाला शेतीमध्ये मला जास्त मदत नाही करता येत. अरे चालायचंच, पण थोडं लक्ष देत जा. आता काय झालंय, माझंही वय होत चाललंय आणि पुढं तुलाच बघायचं नाही सगळं. हो पप्पा. बरं, आपल्या बोलण्याच्या नादात तुला काय शोधायचं होतं ते सापडलं पण नाही. शोध. सापडलं. बरं चला आपण रात्री बोलू, येतो मी. सापडलं? काय सापडलं याला नेमकं? कमाल आहे पोराची. अहो काय शोधताय? अगं बस. मग कसं गेला आजचा दिवस? चक्क तुम्ही हा प्रश्न विचारताय? काही झालं काय तुम्हाला? अगं विचारू नको का आता. अहो तसं नाही, पण आजकाल कामामुळे आपल्या जास्त बोलणं होत नाही ना, म्हणून म्हणलं. अगं तोच प्रॉब्लेम आहे, म्हणून तर बोलतोय ना. बोला ना मग.
म्हणजे दिवसभर तू कामामुळे दमत असशील ना? म्हणजे कामावर काही त्रास नाही ना तुला? नाही हो, काहीच त्रास नाही, एकदम सगळं चांगले. ती माणसं पण लय चांगली. आणि तुम्हाला माहिती, आज ना आमच्या कंपनीमध्ये एक किस्सा झाला. काय ग? हो, जे सिनियर वर्करला ना जमत नव्हतं ना काम, म्हणजे त्याच्याकडून ती चूक झाली होती ना, ती मीच दुरुस्त केली. म्हणजे त्याला जे जमत नव्हतं ते मी करून दाखवलं. आणि तुम्हाला माहिती, आमच्या मालकीनबाई पण लई खुश झाल्या. आणि तुम्हाला माहिती अजून, आणि मला वरची पोस्ट पण दिली. आणि आता इथून पुढे माझा पगार पण वाढणार आहे. अरे वा, त्यामुळे एवढी खुश दिसती. मग काय. हा, आलो आलो. मस्त जेवण झालं बरं का. कसलं खोटं बोलते हे. खुळखुळा तुमच्या डोक्यात घातला होता, माझ्या नाही. बरं, तू काय शोधत होतास रे? सापडलं का? हा, दुपारी पण तू काहीतरी शोधत होता, सापडलं का तुला? तुम्ही बेडरूम मध्ये पण काहीतरी शोधत होता ना? जे शोधत होतो ना ते सापडलं मला. काय? आई, संवाद हरवला होता. आपण सकाळी दोघांनी गप्पा मारल्या, किती भारी वाटलं बरं. त्याच्यानंतर मी पप्पा सोबत पण बोललो आणि आत्ता स्नेहासोबत पण बोललो. आजकाल सगळे लोक आहेत ना एवढे कामामध्ये बिझी झालेत का समोर बसून संवादच होत नाहीये. पण आजपासून आपण जेवण झाल्यानंतर ना गप्पा मारत जाऊ. म्हणजे आपल्या घरात असा नियमच आपण काढू, रोज किंवा आठवड्यातून एकदा आपल्यात संवाद झाला पाहिजे. आजकाल मोबाईल इंटरनेटच्या युगात आहे ना जग जवळ येतंय पण माणूस दूर जातोय असं वाटायला लागलंय. तुला ना अक्कलच नाही. मी जर तुझ्या जागेवर असताना त्याला उलट फिरवेलं असतं. अगं, बाईच्या अंगात 36 नखरे असतात, ते गावा दाखविणार आहे तू? मग तू सांग ना कसं उलट फिरवायचं ते, कशी 36 नखरे दाखवायचे मग? अगं, बाईला नवऱ्याला असं ताब्यात ठेवता आलं पाहिजे. बाई, महिन्यावरच तर काही सांगूच नको, तो तर मला काही ऐकतच नाही. पण आणतात ना तिथे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात. अगं, त्याला सांगायचं सारखी माहेराला निघून जाईन अशी धमकी द्यायची, घाबरवायचं त्याला. आणि सासऱ्याचं काय ऐकून घेणार नाही म्हणायचं. बाई, माझा सासरा तर काही ऐकत तर नाहीच नाही, नुसतीच नाटकं करीतो. काम तर काही कवडीचं काम करीत नाही. अगं, माझा बी तसाच करायचा, पण मी ऐकतच नव्हते. आणि तुझा बाप असं ठेवला होता मुठीत, काही बोलतच नव्हता. बरं चालन, तू म्हणती ना तसंच करते मी. आणि तसं त्यांना ना कसं माझ्या ताल्यावरच नाचली. बरं चल, येऊ का मग मी? आता लय उशीर झाला. हो हो, काही काळजी करू नको, सावकाश जा. बरं बरं, तू पण काळजी नको. हो, जा. येते. अरे, आली वैसून बाई तू? बरं झालं आली. अगं, तू गेल्यापासून जेवणाची लय आबाळ झाली आमच्या. पण यांना येतो ना स्वयंपाक, त्यांनी नाही केला का? अरे, कशाचा येतोय ते, फक्त आपलं येतोय येतोय म्हणतो. तसं तर मीच करायचो बरं का आई गेल्यापासून त्याची. पण आता कसली आमच्या हाताला तशी चव राहिली. बरं, तू आली ना आता, आता आम्हाला जेवण कर बरं का. मला कंटाळा आलाय हो. आणि आल्याला लगेच तुम्ही मला जेवण बनवायला सांगते. रात्रीचं असं ना काहीतरी ते खा ना, मी करीन रात्री स्वयंपाक. बरं बरं, चालतंय. तू आराम कर आता जरा, मी येतो गावातनं जाऊन. आणि ती कुठे गेलेत? ते आताच रानात गेलाय, येईन जरा वेळाने. बरं बरं. स्नेह आली का नाना? आली आहे, घरात आहे. बरं, तिला आहे ना मी स्वयंपाक करायला सांगतो, तुम्ही जेवण करून घ्या. रात्री तसं तुम्ही जेवले नाही, तुम्हाला त्रास होत होता ना? नाही नको बाबा, अरे जेवण मी रात्री. अहो, गेले असते जेवण करून. नाही, नको नको. बरं, मी येतो जरा गावात जाऊन. बर.
झोपली होय? जरा हातपाय दुखत होते म्हणून होते झोपले होते. बोला ना, काय म्हणते? स्वयंपाक बनवते का? म्हणजे रात्री स्वयंपाक नव्हता बनवला, नाना पण नाही जेवले आणि मी पण नाही जेवलो. तुम्हाला कळत कसं नाही हो? आले लगेच ते नाना पण बनवते का स्वयंपाक, तुम्ही पण बनवते का स्वयंपाक? काय लावलंय काय तुम्ही? अगं तू माहेराला गेल्यापासून आहे ना आमच्या जेवणाची लय पंचायत झाली. इतके दिवस तुला काही बोललो का? आता आले तर घरी बनव ना. तुम्ही मला ना बायको कमी आणि मोल करण्यात जास्त समजताय. हे बघ तुम्हाला मी आत्ताच सांगते, जे काय होईल ना ते आत्तापासून मी सांगल तेच होईल, नाहीतर मग मी जाईन माझ्या माहेरी नको मग राह उपाशी. धमकी देते काय? हा हे बघ तुला आत्ताच सांगतो, जोपर्यंत नाना जिवंत आहे ना तू नाही मी नाही, नाना जे सांगतील तेच होणार, पण तुझ्या ताब्यात काही घर राहणार नाही. मी सांगाल ना तेच ऐकावं लागेल. तू काय भांडण करते का तिकडून आल्यावर? आई काय कान भरते काय तुझे? आले लगेच आई व माझ्या. थोडं काय झालं का आई कान भर होती का, आई कान भर होती का? तुम्हाला जर तसं समजत ना तसं समजा बरी ती माझी आई कान. अगं हे बघ तुझ्या आईबद्दल आहे ना मला वाईट नव्हतं बोलायचं, पण तू तिकडून आली का असंच करते, कुणासोबतच नीट बोलत नाही. कोणासोबत नाही बोलत नाही. बरं ती माझी आई कान. आईनंच सांगितलंय मला कसं नवऱ्याला बोटावर नाचवायचं, सासऱ्याला जर त्रास दिला ना कसं सासऱ्याशी वागायचं, सगळं आईनं शिकवलंय मला. आणि बा तुम्हाला मी सांगते, तुम्ही जर नाटकं केली ना भोवती मला पण नाटकं दाखवता येते. अशी कशी आई आहे तुझी? पोरीचा संसार मोडायला लागली. एक काम कर, तुझ्या आईकडे जा आणि सांग आईला मला घरात थांबून नाही देत. हा जाणारच आहे, निघ लगेच. निघतेच. हे बघ तुला आत्ताच सांगतो, परत येऊ नको, आणि आईला घेऊन यायचं असेल तर. मीच नाही येणार. अरे काय झालं? कायला मोकार भांडत आहे तुम्ही? नाना तिला सांगत होतो स्वयंपाक बनव, ती काय म्हणली मी स्वयंपाक नाही बनवणार. आणि आईना मला जसं सांगितलं ना तसंच वागणार. म्हणे नवऱ्याला कसं बोटावर नाचवता आलं पाहिजे, संसार कसा ताब्यात ठेवायचा, सासरीने जर त्रास दिला तर त्याच्यासोबत कसं वागायचं, असा संसार असतो का नाना? तुम्ही सांगा बरं. हे बघा आईचं ऐकून संसार करणारी बायको नकोय मला. अरे सुहास जरा शांत हो. हे बघ पोरी, आतापर्यंत तुला इथं आम्ही काय बी कमी पडून दिलंय का? आम्ही पोटच्या पोरीप्रमाणे सांभाळत आलोय का नाही तुला? आता तू म्हणली स्वयंपाक करायला मला जमणार नाही, मी काय बोललो? म्हणलं पोरगी प्रवासावरनं आली असेल, दमली असेल, त्यामुळे मी बी तुला काय बोललो नाही. अगं संसार हा बोटावर नाचून नसतो करायचा. संसार हा एकमेकांशी प्रेमाने वागून करायचा असतो, एकमेकांना जीव लावायचा असतो. आणि हा संसार करायला इथं तुझी आई नाही येणार, तुला आणि सुहासला मिळूनच इथं संसार करायचा आहे. तेव्हा एकमेकांशी प्रेमाने वागा. अरे माझं काय, पिकलेलं पाणी मी, आज आहे तो उद्या नाही. आता हे सगळं तुम्हालाच बघायचंय, तेव्हा एकमेकांशी प्रेमाने वागा. असं भांडू बिंडू नका तुम्ही. चुकलं माझं, मी खरंच आईचं नव्हतं ऐकायला पाहिजे. म्हणजे आई सांगत मी तसंच वागण्याचा प्रयत्न करीत होते, पण नाना तुम्ही समजून सांगितलं तेच खरंय. संसार हा प्रेमानेच करायचा असतो. मी उगाच आईचं ऐकत बसले. आईच्या काळात चालत असं ना असं, पण संसार मात्र समजून घेऊनच करावा लागतो. हा आता कसं एकदम बरोबर बोलली बघ तू. तेव्हा एकमेकांना समजून घ्या, असं भांडण बिंडण अजिबात करू नका इथून पुढं. बरं चला मग मी जेवण बनवते. नको बनू, दमली असेल तू. ते हा सोडून तुम्ही पण ना. अरे हे बघ सुहास, असं प्रत्येक गोष्टीवर आहे ना बायकोवर बी चिडायचं नसतं. तिला रागून सांगण्यापेक्षा आहे ना प्रेमाने समजून सांग. अरे तिला बी कळेन बघ, आणि तवाच बायको बी तुझ्याशी नीट वागेन, कळलं का? आणि हे बघ आता एक काम कर, तिच्याशी भांडलाय ना तू तर जा गावात आणि तिच्या काय आवडीचा पदार्थ असेल खायचा ती घेऊन ये. चालतंय? जमल. हा असं भांडू बिंडू नका, जरा प्रेमाने राहा. चला. आई
संसार हा बोटावर नाचून नसतो ग करायचा. संसार हा प्रेमाने करायचा असतो. आणि आता आम्ही सगळेच खुश आहोत.